Hare
दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया शंकराच्या सुता चरणावरी ठेवूनी माथा साष्टांग दंडवता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी काय माझी वाणी मानल संताशी काय माझी वाणी मानल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया ही वाट गोमटी वैकुंठा जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वज नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया रंजवू चित्ताशी आपुलिया काय सांगता संतांचे उपकार मज निरंतर जागविती काय द्यावी त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हेतु उपदेश करुणी सायास शिकविती काय द्यावी त्यासी भावे उतराई ठेविता हा पायी जीव थोडा तुका म्हणे वत्स
ज्यांनी काळावर विजय मिळवला असे असणारे तुकोबरे, त्या तुकोबऱ्यांचा 4 चरणाचा अभंग आज आपण सेवेकरिता घेतलेला आहे. विठ्ठल श्री संत बाळूमामा मंदिर निरगुडे बस्ती व मंदिर कमिटी तसेच आज मामांच्या भंडाऱ्यानिमित्त व त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्यांनी अन्नदान केले व मला कीर्तनाची सेवा दिली ते म्हणजे शिवराज भाऊ दत्तात्रय माळशीकरे व योगेश भाऊ दादासाहेब घोगरे, त्यांचे मी मनापासून आभारी आहे. तसेच कीर्तनाला जमलेले सर्वजण गायक, वादक, टाळकरी, माळकरी, वडीलधारी, श्रोते ज्यांच्या कर्णपटेलांपर्यंत आवाज जातो त्या सर्वांच्या चरणावर व गुरुवर्य देहूकरांच्या चरणावर नतमस्तक होऊन सेवेला मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, हे मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा, हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, या वारकरी संताचा, या वारकरी संताचा. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. महाराजांनी समाजाला जाग केलं, जाग करून त्यांच्या पायावर जीव जरी दिला तरी त्यांच्या उपकारातून उतराई होत नाही. म्हणून महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी भावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. संतांची वाणी सामान्य नसून त्यांच्या मुखातून आलेले शब्द सहज जरी आले तरी तुमचा आमचा उद्धार होतो. म्हणून महाराज म्हणतात, सहज बोलणारा हित उपदेश करुणी सायास शिकविते. संत महात्मे सायास करून शिकवतात. आपण शाळेमध्ये गेल्यानंतर शिकतो ती शिकवण काही काळापुरती असते, पण संतांची जी शिकवण आहे ती मात्र निरंतर असते. म्हणून महाराज म्हणतात, संतांनी आम्हाला जाग केलं, संतांनी आम्हाला शिकवलं आणि संतांनी आम्हाला सांभाळलं. जशी गायी आपल्या वासराला सांभाळते त्याप्रमाणे संतही आपल्याला सांभाळत असतात. आता तुम्ही म्हणसाल जर्सी गाय, ती नाही, देशी गाय खिल्लार, ती जशी आपल्या वासराचा सांभाळ करते त्याप्रमाणे महाराज शेवटच्या चरणात सांगतात, तुका म्हणे वाच दे नवेची चित्ती, तैसे मजा येती सांभाळित. अशी या अभंगाची प्रस्तावना आहे. विठ्ठल काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार. सूर्याचे आपल्यावरती उपकार आहेत, नदीचे उपकार आपल्यावरती आहेत, वृक्षाचे उपकार आपल्यावरती आहेत. सूर्य जगाला प्रकाशित करतो, त्या प्रकाशाचं तू बिल मागतो का हो? नाही मागत. नदी उगम पावल्यापासून समुद्राला मिळेपर्यंत आपल्यावरती उपकार करत असते. नदीचंही पाणीच असतं आणि ओढ्याचंही पाणीच असतं. नदीचं पाणी शेतीसाठी उपयोगी पडतं. वृक्ष आपल्याला सावली देतं, फळं देतं, पण तुकाराम महाराजांनी कुठल्याही ग्रंथामध्ये लिहिलेलं दिसून येत नाही. सूर्याचे उपकार, नदीचे उपकार, वृक्षाचे उपकार, महाराजांनी लिहिलं संतांचे उपकार काय. महाराजांनी काय लिहिलं? संतांचे उपकार काय. संतांनी आम्हाला अज्ञानरूपी झोपेतून जागं केलं. तुम्ही आम्ही सर्वजण झोपीतच आहे. आपण झोपल्यानंतर आपल्याला कोणी हाका मारलेला ऐकू येत नाहीत, कडी वाजवलेली ऐकू येत नाहीत. एखादा व्यक्ती घरी आला की त्यांनी कडी वाजवू द्या, फोन लावू द्या किंवा हाका मारू द्या, तरीही आपल्याला कळत नाही. तसं संत महात्मे त्या झोपेतून जागा करतात आणि जागा करण्यासाठी अवतारला येतात. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी,
साचा भरतावया झाडू संतांचे मार्ग. संतांचं येणं म्हणजेच जगाच्या कल्याणात संतांची विभूती, देह कष्टविती परोपकारी. तुम्हा आम्हाला जन्माला तर यावंच लागतं काही कर्म भोगण्यासाठी, आणि जगाच्या कल्याणासाठी संत महात्मे स्वतःहून येतात, पण देवाला आणावं लागतं. म्हणून महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, काय सांगू संतांचे उपकार, संतांच्या उपकारातून उत्तराई होण्यासाठी संतांचं नामस्मरण केलंच पाहिजे. देव आणि संत वेगळे आहेत का? नाही. देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, देवते संत देवते संत निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, निमित्ताच्या प्रतिमा, देवते संत देवते प्रतिमा. म्हणून संताने देवाला जागं केलं. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाली अरुणोदय सरली निद्रेची वेळा, संत साधू मनी अवघे झाली ती गोळा, सोडा शेज सुका आता पाहू द्या मुख कमळा. संताने देवाला तर जागं केलंच, पण तुम्हा आम्हाला सुद्धा जागं केलं. आता जागा रे माझी जागा, 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 आता जागा
चुकवी व्यथा जन्माच्या. जर आपल्याला सुखाचा आनंद घ्यावासा वाटत असेल तर संत महात्म्यांनी जो मार्ग दाखवला त्या मार्गानेच जावं लागेल. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संतती. ज्याप्रमाणे तुकाराम महाराजांचे आपल्यावरती उपकार आहेत तसेच बाळूमामांचे सुद्धा आपल्यावरती भरपूर उपकार आहेत. मामांचा जन्म 1892 साली अकोल्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मायाप्पा होते व आईचे नाव सुंदर होते. मामांची सत्ता धरतीवरती, अग्नीवरती, वायूवरती, पाण्यावरती होती. एक वेळेस मामांचा भंडारा उत्सव चिकुत्री नदीच्या काठावरती चालू होता आणि अन्नदान केल्यानंतर ज्या पत्रवाळ्या आहेत त्या वाऱ्याने नदीमध्ये उडून जात होत्या. मग गावातील पाटलांनी, पुढाऱ्यांनी त्यांना तक्रार केली, बंद करा हा कार्यक्रम. पत्रवाळ्यातील अन्नामुळे नदीतील पाणी दूषित होत होते. त्यावेळेस मामा त्या ठिकाणी आले. मामांनी खांद्यावरचं घोंगडं काढलं आणि हातावर घेऊन गर 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 फिरू लागले. त्या फिरवण्यानं वावटळ तयार झाले आणि सर्व ज्या पत्रवाळ्या होत्या त्या उडाल्या आणि उंच डोंगरावर जाऊन पडल्या. मामांची सत्ता वायूवरती सुद्धा होती. मामांची सत्ता धरतीवर. ज्यावेळेस मामा मेंढ्या राखत होते त्यावेळेस काठीनं झाडांच्या फांद्या तोडून त्या काटेरी फांद्यांवरती मामा झोपायचे. तरीही मामाला काही होत नाही. मामांच्या वडिलांनी विचार केला व मामांना चंदूलाल शेटजी यांच्या घरी कामाला ठेवलं. ते रोज त्यांना फुटक्या ताटलीमध्ये जेवण देत असायचे. एके दिवशी असं झालं, चंदूलाल शेटजी यांची पत्नी मामा झोपले तोपर्यंत जेवण घेऊन गेली आणि त्या फुटलेल्या ताटलीमध्ये ठेवायला लागली. त्या मालकिनीला त्या ताटलीमध्ये चमत्कार दिसू लागला. ताटली चमकायला लागली. ताटलीमध्ये सूर्याची किरणे दिसू लागली. त्यावेळेस त्या मालकिनीने ती ताटली घरात आणली आणि देवापाशी ठेवली आणि घरातली ताटली मामांना दिली. असेच मामांचे हळूहळू चमत्कार वाढू लागले. विठ्ठल विठ्ठल मामांचा जीव मेंढ्या माऊलीवर
नदीवरती होता. आज ज्या ज्या ठिकाणी मामांची मंदिरं आहेत त्या त्या ठिकाणी मामांचा भंडारा उत्सव आणि त्याहून अधिक आदमापुरामध्ये ढोल गजरात होतो. आदमापुरात मामाच्या गावात भक्त नाचतो. सांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. ढोल वाजतो मामाचा छबिना मामांच्या मेंढ्या राखणारे एका गावामध्ये PSI झाला. त्याचं नाव आहे बिरदेव. एवढी ताकद मामांच्या भंडारात आहे. मामांचे उपकार या जगावरती आपल्यावरती आहेत. तसेच मामांचा फेटा गुलाबी रंगाचा आहे. गुलाबी
मामा कुठल्याही जातीचा भेदभाव करत नव्हते आणि मामांना गर्व आणि अहंकार चालत नव्हता. जसं मंदिरात जाताना आपण चप्पल काढूनच मंदिरात जातो, तसं मामांपाशी जाताना गर्व आणि अहंकार सोडूनच मामांपाशी जायचं. तेव्हा कुठं मामांची कृपा आपल्यावरती होती. एकदा मामांची कृपा झाली की जेवणाचं सोनंच होतं. लागली याचा हुल ग उमटल पाऊल हो, लागली याचा हुल ग उमटल पाऊल हो. मामा तुम्ही न केलं हो, हो मामा तुम्ही न केलं हो. तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं हो. लागली आता हुल ग उमटल पाऊल ग, लागली आता हुल ग उमटल पाऊल ग. मामा तुम्ही न केलं हो, हो मामा तुम्ही न केलं हो. तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं हो. तुमच्या येण्याने जीवनाचं सोनं झालं. हाती घोगडणे काढली, भंडाराची हाती घोगडणे काढली. राखतो मेंढर बाळू मामाच्या काठी, राखतो मेंढर बाळू मामाच्या काठी. लल्लाटी भंडार हाती घोंगडे काठी, लल्लाटी भंडार हाती घोंगडे काठी. राखतो मेंढर बाळू मामाच्या काठी, राखतो मेंढर बाळू मामाच्या काठी. मामाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला, रेशीम धागा बाळू मामाशी जुळाला. हाती घोगडणे काठी, भंडाराची हाती घोगडणे काठी. राखतो पैशांचा धनाचा लोकांना गर्व येतो, पण एक वाक्य ध्यानात ठेवा. 50 लाखाच्या माडीत कुठून वीट आणायची, कुठून वाळू आणायची, कुठला गवंडी सांगायचा हे आपल्या हातात आहे. पण 50 लाखाच्या माडीत किती दिवस राहायचं हे आपल्या हातात आहे. आपण घेतलेल्या शेतीमध्ये कोणत्या प्रकारचा ऊस लावायचा, कशी शेती फुलवायची आणि कोणत्या प्रकारचं बेणं लावायचं हे आपल्या हातात आहे. पण कारखान्याचा विधी होईपर्यंत आपण राहतोय की नाही हे मात्र देवाच्या हातात आहे. म्हणून सांगतो, गर्व कुठल्याही गोष्टीचा करू नका, एक दिवस सर्वांनाच जाईल. अख्खी नगरी सोन्याची होती. 80,000 बायका होत्या, 1 लाख
मुलं होती आणि 1.25 लाख होती. एवढं सगळं सोडून राजा रावणाला जावंच लागलं. जो जग शिकायला निघाला होता सिकंदर राजा, त्याने सुद्धा दोरीच्या बाहेर दोन्ही हात बाहेर काढून उजव्या हाताच्या बाजूला धन होतं आणि डाव्या हाताच्या बाजूला प्रजा होती. त्याला सुद्धा काही नेता आलं नाही. हो, म्हणून सांगते गर्व करू नका. म्हणून आमच्या बाळू मामाला सुद्धा गर्व चालत नाही. लोकांना गुळाचा प्रसाद देऊन त्यांचे आजार बरे करायचे. मामा मुक्याला वाचा देतात, आंधळ्याला दृष्टी देतात आणि पांगळ्याला पाय देतात. एवढी ताकद मामांच्या भंडारात आहे. एक किस्सा, बरेच दवाखाने करतो पण फरक काही पडत नाही. मामा आजार बरे करतात ही गोष्ट त्याच्या कानावर आली. असंच एके दिवशी मामांचा बघा त्याच्या गावात आलता. तो मामांजवळ गेला, मामांचं दर्शन घेतलं. मामांनी विचारलं, का आलता रे लेका? त्यावेळेस तो सांगू लागला, मामा मला हृदयविकाराचा आजार आहे. बरेच दवाखाने केले पण फरक काही पडला नाही. मामा आजार बरे करतात हे मला समजलं. त्यावेळेस तो म्हणाला, त्यावेळेस बाळू मामा म्हणाले, तू मेंढ्या माऊलीची सेवा करशील का? त्यावेळेस तो हो म्हटला. मामांनी त्याला गुळाचा प्रसाद दिला आणि तिथून पुढे त्याचा आजार बरा झाला.
बघतात. आता तमाशा बघून काही उपयोग आहे का? आधीच आहे बहिरा, तरी पण रात्रभर तमाशा बघतात. आणि सकाळच्या पारी दुसऱ्या दिवशी बकऱ्या राखायला जातो. बकऱ्या राखायला गेल्यानंतर त्याला येते झोप. 4 तासाने उठून बघतोय तर बकऱ्याच दिसेना. तो शोधण्याच्या शोधात पडला. त्याला मोठ आणणारा दिसला. आता पहिल्या मोठा होत्या आता पाणी देण्यासाठी, आता मोठे निघाले. त्याला मोठवाला दिसला. मोठवाला पण बहिराच होता आणि थकलेला होता. ह्यानं त्याला विचारलं, माझ्या बकऱ्या दिसल्या का रे तुला? त्यावेळेस त्यानं हाताने खुणून सांगितलं, हल. तो त्या दिशेने गेला. त्याच्या बकऱ्या त्याला, त्याच्या कर्मधर्माने त्याच्या बकऱ्या त्याला सापडल्या. त्याने विचार केला, मोठवाल्यानं आपल्यावरती उपकार केले. उपकाराची परतफेड करण्यासाठी आपण त्याला मोडलेलं बारीक बकडं भेट म्हणून द्यायचं. मोठवाल्याकडे गेला. मोठवाल्याला म्हणाला, माझ्या बकऱ्या सापडल्यामुळं माझं बारीक मोडलेलं बकरं भेट म्हणून घे. मोठवाला पण बहिराच होता. मोठवाला म्हणाला, तू कुठल्याही देवाची शपथ वा, मी काय तुझं बकरं मोडलेलं नाही. दोघांची लागली भांडणं. बकरावाला म्हणायचा, अरे धर लेका धर, तुझं माझ्यावर लय उपकार आहे ते. मोठवाला म्हणायचा, नाही र लका नाही र, मी तुझं काय बकरं मोडलेलं नाही. दोघांची भांडणं बघून तिसरा एक जण आला. तिसरा म्हणाला, गावातल्या पोलीस पाटलाकडे जावा की मग भांडणं मिटवायला. झालं होतं असं, पोलीस पाटलाच्या होत्या 2 बायका आणि दोघी बी माहेर निघून गेलत्या. पाटील बी बाहेरच होता. ज्या गावचा पाटील बाहेर त्याचं गाव सुद्धा. पोलीस पाटलाच्या दोन्ही बायका गेल्यामुळं पाटील दारासमोर चक्रा मारत होता. दोघं बी आले. ज्याच्या बकऱ्या गेलत्या तो सांगू लागला, बघा की पाटील, ह्याच्यामुळे माझ्या बकऱ्या सापडल्या म्हणून मी ह्याला म्हणाल, माझं बारीक मोडलेलं बकरं भेट म्हणून घे. मोठवाला म्हणाला, हे बघा पाटील, ह्याला कुठल्याही देवाची शपथ व्हायला हवा, मी काय ह्याचं बकरं मोडलेलं नाही. पाटील बी बाहेरच होता. पाटील म्हणाला, तुम्ही दोघं काय, अख्खं गाव जरी आलं मी तरी त्या दोघींना आत घेणार नाही. विठ्ठल म्हणून सांगते, मी काय सांगते ते तुम्हाला कळतंय का? कीर्तनात तुमचा आणि माझा मेळ असावा. विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात,
संत महात्मांनी आपल्याला जागं केलं, शिकवलं, सांभाळलं. जशी गाई आपल्या वासरावर प्रेम करते, सांभाळते, तसं संतही आपल्याला सांभाळत असतात. म्हणून महाराज अभंगाच्या तुका म्हणे देणू एक चिती, तुका म्हणे Come on.
ज्यांनी अन्नदान केले व मला कीर्तनाची सेवा दिली ते म्हणजे शिवराज भाऊ दत्तात्रय माळशीकरे व योगेश भाऊ दादासाहेब घोगरे, त्यांची मी मनापासून आभारी आहे। तसेच आज मामांचा भंडारा आणि पुण्यतिथी आहे। दुसरं म्हणजे अंगारकी संकष्ट चतुर्थी। 10 दिवस मंडपात 365 दिवस आमच्या हृदयात राहणारा सगळ्यांचा लाडका गणपती बाप्पा सुद्धा याच महिन्यात येतो आणि बाप्पा आल्यानंतर त्यांच्या बहिणींना सुद्धा आणायला जातात। बंधू येईला न्यायाला गौरी गणपतीच्या सणाला, 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 मामांचा भंडारा व त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ज्यांनी अन्नदान केले ते शिवराज भाऊ दत्तात्रय माळशीकरे व योगेश भाऊ दादासाहेब घोगरे। त्यांच्या जीवनामध्ये मामांची सेवा चालू केल्यापासून कुठल्याही गोष्टीची कमतरता भासली नाही आणि भरभराटी झाली। त्याच्यामुळे सर्वांनी मामांची सेवा केलीच पाहिजे। माझ्या कीर्तनाला ज्यांनी झी टॉकीजला गायन केलेले ते गोरड दादा व घोगरे महाराज, त्यांचे मी मनापासून आभारी आहे। तसेच निर्जीव कातड्यावरती सजीवांना डोले लावतात ते म्हणजे पकवाज वादक संकेत दादा, त्यांचेही मी मनापासून आभारी आहे। तसेच सिस्टीमवाले दादा, त्यांनीही सुंदर अशी
सिस्टीम दिली त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभारी आहे। तसेच त्यांनी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांची मी मनापासून आभारी आहे। तुमचेही मी मनापासून आभारी आहे। Bye.